माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये आज फुल टू एनर्जी आहे। कारण आज मी जी एक ट्रेंडमध्ये सध्याला कोरियन स्किन केअरची म्हणजे स्किन ग्लोईंग आणि अशी गुलाबी अशी पिंकिश बनवणारी एक टिप खूप ट्रेंडमध्ये चालली आहे। बरेचसे यूट्यूबर पण हे बनवत आहे, तर मी पण आज ती बनवणार आहे। काय आहे, कोणती टिप्स आहे ते मी पुढं जोडलेलं आहे, तर व्हिडिओ नक्की पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, नाहीतर तुम्हाला माझे असे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला नाही मिळणार आहे। तर चला तर मग लगेच चालू करूया, आपण काय आहे काय नाही बघूया। चला, मी तर खूप एक्साइटेड आहे। तर इकडं आधी पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी, साधं पाणी घेतलं आणि आता इकडं कोरफड घेतलेली आहे। कोरफड कधी पण वापरायच्या आधी अर्धा एक तास काढून ठेवायची आहे। त्याच्यामधून एक पिवळ्या कलरचा पदार्थ बाहेर निघतो, तो घातक असतो आपल्यासाठी। तर तो पूर्ण निघून गेल्याच्या नंतर इकडं कोरफडचा वापर करते मी। तर आता पूर्ण कोरफडमधलं गर काढून घ्यायचं, हे ऑप्शनल आहे। तुमच्याकडे अशी कोरफड नसेल घरची तर तुम्ही ते जेल जे येतात कोरफडचे ते वापरू शकता। तर मी इकडं कोरफडची गर काढून घेते आणि 2 ते 3 चमचेच मी तांदूळ घेतलेले आहेत। कुठलेही तांदूळ चालतील, तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध असतात ते तांदूळ चालतील। व्यवस्थित कोरफडीचा गर काढून घेते मी। नाहीतर तुम्ही मिक्सरला अख्खी त्याच्यामध्ये दाखवलं होतं त्यांनी असं गर काढता येत, नाहीतर अख्खी ही पण फिरवली तरी चालेल। तर अशा प्रकारे व्यवस्थित फिरून काढून घेते मी गर। बघू शकता तुम्ही किती चिकट निघायला आहे हा गर आणि सगळा हाताला चिटकलता माझ्या। मी एकच कोरफडीचा कोरफडीची फांदी घेतलेली। आता ते मगाशी केलेलं पाण्यामध्ये गरम पाण्यात थोडेसे 5 मिनिटं तांदूळ भिजून ठेवलेले आणि ह्याच्यामध्ये गुलाबजल घालून घेतलेलं आहे। गुलाबजल भरपूर प्रमाणात घालून त्या गुलाबजलाच्या पाण्यामध्येच हे जे तांदूळ आहेत ते आपले शिजवायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही, आणि इकडं शिजायला लागलेले आहेत। एक 5 ते 10 मिनटामध्ये छानपैकी तांदूळ शिजलेले, सगळा गुलाबजलाचा वास येत होता, जरा विचित्रच वाटत होतं मला बघून। तर अशा माऊसर तांदूळ शिजून घ्यायचे आहेत, कच्चे ठेवायचे नाही आहेत। आणि आता गरम होते म्हणून मी वाटीमध्ये काढून घेतलेले आणि ज्याच्यामध्ये खायचे नाही आहे तिकडं, तसं ते खाण्याचाच एक पदार्थ आता थंड करून घ्यायचं आहे। तर मी इकडं वाऱ्याला आणलेलं थंड करायला, जे गर काढलेलं कोरफडचं त्याच्यामध्येच हे शिजलेले तांदूळ टाकून घेतलेले आपण। बघू शकता कसं झाले, चिकट काहीतरी विचित्रच वाटत होतं। करायचंच आहे, बघूया कोरियन लोकांची एवढी स्किन चमकते तर आपल्या इंडियन्सची पण चमकलीच पाहिजे। तर मी मिक्सरला आता हे सगळं बारीक करून घेणार होती आणि बारीक झालेले आहे। थंड झाल्याच्या नंतरनं बारीक करायचं आणि पूर्ण मिश्रण थंड झाल्याच्या नंतरनंच लावायचं आहे। आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपलं ग्रिसलिन घालून घेतलेलं आहे। ऑप्शनल दाखवलं त्यांनी, नाहीतर खोबऱ्याचं तेल, तर ग्रिसलिन घालून घ्यायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। काहीतरी वेगळंच वाटत होतं मला, खूप टेन्शन येत होतं लावायला आणि एक्साइटेड पण तेवढीच होते। तर आता बघा, आता लावून घेऊया स्किनला। मी स्किनवर काही लावलं नव्हतं। आता वास याचा एक विचित्र येत होता, गुलाब पाणी आणि कोरफड आणि ग्रिसलिन, आणि असं जेव्हा पहिल्यांदा लावलं चेहऱ्यावरती एवढं असं काहीतरी वाटत होतं, चिकट काहीतरी डिंक वगैरे लावले का फेमिकॉल लावले असं वाटत होतं। आणि हे असं एकदम चिकट होतं आणि लावताना थोडी मजा बी येत होती मला। पण पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतलेलं त्याने, तर मी पण पूर्ण चेहऱ्याला वगैरे अप्लाय करून घेत होती। आणि एखादा खाण्याचा पदार्थ असा तोंडाला लावते तर ती वेगळीच फिलिंग असते। तर अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यावरती मी ते लावत होती बनवलेलं मिश्रण, आणि ते खाली पण भरपूर पडत होतं, कारण हातावरचं आणि चेहऱ्यावरती जेवढं चिटकायचं तेवढं चिटकत होतं आणि त्याचा थोडीशी चव तोंडात गेली ती माझ्या, म्हणून मी असं तोंड केलं। पण जेव्हा लावलं मी तेव्हा लगेच मला असं जाणू लागलं की स्किनवर फेसवर एक सॉफ्टनेसपणा येतोय। लगेच हात फिरवल्याच्या नंतर जिथं जिथं लावले तिथं माझी स्किन सॉफ्ट वाटत होती, म्हणून मी लावून ह्याचे काही साईड इफेक्ट्स नाहीत, कारण हे आपले घरातले तांदूळ कोरफड हे सगळे आयुर्वेदिक, म्हणजे तांदूळ तर खायची गोष्ट आहे, वनस्पतीमध्ये कोरफडीमध्ये खूप सारे गुणधर्म आहेत। आयुर्वेदाच्या दृष्टीनं कोरफड खूप महत्त्वाची मानली जाते। आणि नंतरनं ते लोक वाळल्याच्या नंतरनं असं चेहऱ्यावरती मसाज करत होती। जसं मसाज चिकट लागत होता हाताला माझ्या,
पण स्किन लगेच अशी सॉफ्ट जाणवत होती मला, म्हणून एक 5 ते 10 मिनटं मी तसंच ठेवणार होती. आणि वाळल्याच्या नंतर ना परत एकदा हाताने, हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा होता. आणि हात ते सगळी चिकट झाली ती माझी. आणि आता 5 ते 10 मिनटं झालेली होती, तर रिझल्ट टेस्ट करत होते, बघत होते की खरंच काय. आणि जेव्हा मी सिरियसली सांगते, ज्यावेळेस चेहऱ्यावरचं पॅक मी हाताने काढत होते ना, त्यावेळेस माझी त्वचा, माझी फेस एवढी क्लीन आणि सॉफ्ट वाटत होती. हे बघा, सगळीकडून एकदम क्लीन आणि सॉफ्ट. आणि मेन म्हणजे ब्लॅकहेड्ससुद्धा त्याच्याने रिमूव्ह झालेले दिसत होते. मी फक्त अप्लाय केलं होतं ना, हलक्या हाताने मसाज केला होता. तर चला फायनल रिझल्ट पाहण्यासाठी आपण चेहरा वॉश करून येऊया. यार खरंच त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. माझी स्किन बघा, पाण्याचे थेंब सुद्धा असे बघळून येत आहेत, एकदम सॉफ्ट आणि अशी काय म्हणतात एकदम माऊ माऊ झालेली आहे. आणि इकडे बघा पिंकिश दिसतंय. तर तुम्हाला मी एकदा चेहरा पुसून दाखवत बघा. खरं मस्त आहे त्याचे रिझल्ट, पण करायला थोडीशी आहे मेहनत, कारण खूप असं किचकट चिकट आणि काहीतरी घाणेरडं तोंडाला लावलंय असं वाटतं. पण रिझल्ट 100% मस्त आहेत. ते लोक उगाच राईस वॉटरचा किंवा राईसचा उपयोग करत नाहीत. त्याच्या काय म्हणतात ते तांदळामधले जे गुणधर्म आहेत, एक सॉफ्टनेस पण आपल्या चेहऱ्यावरती उतरतो. बघू शकता तुम्ही, एकदम माझी स्किन आहे बघा, नाहीतर अशी रठ वाटत होती, एकदम स्मूथ झालेली आहे स्किन. आणि मग याचे रिझल्ट तुमच्या समोर आहेत, तर तुम्ही पण ट्राय करा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, भरभरून लाईक करा, भरभरून सपोर्ट करा प्लीज. मला खूप गरज आहे सपोर्टची. बाय. आणखीन एक नवीन इम्पॉर्टंट आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. गुड नाईट सगळ्यांना. बाय.